नो सूनर आय हॅड स्पोकन दॅन ही लेफ्ट. जेव्हा केव्हा वाक्याच्या सुरुवातीला नो सूनर, हार्डली, स्कार्सली, बेअरली असे ॲडव्हर्बियल फ्रेजेस येतील, तर त्यावेळेस या सगळ्या ॲडव्हर्बियल फ्रेजेसनंतर अगोदर सहाय्यकारी क्रियापद येतो, त्यानंतर सब्जेक्ट येतो. पण दिलेल्या वाक्यामध्ये इथे अगोदर सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅड आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आय हॅडच्या ऐवजी आपल्याला हॅड आय लिहावं लागेल आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल, नो सूनर हॅड आय स्पोकन दॅन ही लेफ्ट. त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा वाक्याच्या सुरुवातीला नो सूनर येईल, त्यानंतर दुसऱ्या उपवाक्याची सुरुवात दॅनने होईल आणि जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला हार्डली येईल, त्या वाक्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात व्हेनने होईल. त्याचप्रमाणे सुरुवातीला जेव्हा स्कार्सली येईल, त्यावेळेस वाक्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात व्हेनने होईल. त्याचबरोबर जर वाक्याच्या सुरुवातीला बेअरली जर आला, तर वाक्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात व्हेनने होईल. पण या ठिकाणी नो सूनर आल्यामुळे इथे ध्यान योग्य प्रयोग आहे. पण या ठिकाणी नो सूनरच्या पुढे नेहमी सहाय्यकारी क्रियापद येतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो. पण दिलेल्या वाक्यामध्ये अगोदर सब्जेक्ट आहे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आला आहे. म्हणून या ठिकाणी आय हॅडच्या ऐवजी हॅड आय लिहावं लागेल. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल, नो सूनर हॅड आय स्पोकन दॅन ही लेफ्ट. त्यानंतर शब्दार्थ बघून घेऊ. स्पीकचा अर्थ होतो बोलणे किंवा विचार व्यक्त करणे. लिव्ह म्हणजे निघून जाणे किंवा प्रस्थान करणे. नो सूनरचा अर्थ होतो नो सूनर दॅनचा अर्थ होतो त्यानंतर लगेच किंवा त्या पाठोपाठ.